हाय फ्रेंड्स, आज खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते। तर आज माझा नवरा आमच्या फरमाईश खातर बनवतोय सोयाबीनचा मस्त पुलाव। तर आता असा कांदा उभा उभा कट करून घेतलाय त्याने आणि काही खडे मसाल्यांबरोबर त्यांनी कांदा असा उभा कापलेला मस्त असा फ्राय करून घेतलाय तेलात आणि त्याच्याबरोबर शेंगदाणे पण टाकले आणि त्याच्याबरोबर 2 चमचे आपलं लाल तिखट आणि 2 चमचे काळा मसाला टाकून छान भुनून घेतलेला आहे। तर आता बघू शकताय तुम्ही की मसाला छान भुनला गेला आहे कारण की आजूबाजूने मस्त तेल सुटतंय। तर आता हा सोयाबीन पुलाव आहे। तर इथे साइडला सोयाबीन मस्त भिजवून घेतलेत आणि बरोबर आहे फ्लावर आणि टोमॅटोज कट केलेले आणि बटाटा पण घेतलेला आहे कारण की बटाटा घालून पुलाव एकदम छान लागतो। तर आता आपण पुढची रेसिपी करूया आणि पुलावला अजून स्वाद द्यायला त्याच्यात काही वाटाणे पण टाकले। आता हे सगळ्या भाज्या मिक्स करतील ते छान। आपले जे तांदूळ असतात ते धुवून इथे ड्राय करत ठेवलेले म्हणजे ते शिजायला मदत होते आणि इथे आता ते सगळ्या मसाल्यात मस्त सगळ्या भाज्या मिक्स करून घेत आहे म्हणजे सगळ्या भाज्यांना मस्त कोटिंग होईल मसाल्याचं। तर बघू शकताय फ्रेंड्स तुम्ही गॅस चालू आहे आणि मस्त त्यांनी सगळ्या भाज्या मस्त स्टर करून घेतल्या आहे। 2 मिनिटं छान हाय फ्लेमवरती सगळ्या भाज्यांना मसाल्यामध्ये स्टर करून घ्यायचं म्हणजे कोटिंग प्रॉपर होतं आणि आता आपण आपला तांदूळ टाकायला चालेल। आता ह्या सगळ्या ज्या भाज्या आहे त्या आणि मसाला आणि भात तांदूळ म्हणजे असे छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे प्रॉपर मसाला लागतो आणि आता गॅसची फ्लेम आहे ना हाय ठेवायची म्हणजे भात चांगला भाजला जातो आणि नंतर आपण कुकरमध्ये शिजवणार आहे। एकदम इझी रेसिपी आहे ही, बनवायला पण सोपी आणि खायला पण एकदम चविष्ट। आज आमची संडे स्पेशल रेसिपी आहे। असं छान 2-3 मिनिटं भाजून घेतला भात सगळ्या भाजी आणि मसाल्याबरोबर की त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊ। एवढं पाणी टाकायचं की सगळे आपले इंग्रेडियंट्स त्याच्यात डुबले जातील आणि आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचे। आता हे सगळे इंग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊ आणि कुकर लावून ठेवू। ही रेसिपी एकदम टेस्टी लागते आणि एकदम इझी आहे बनवायला। आता ह्याच्यात आपण फ्रेश कोरिएंडर पण कट केलेली टाकू, त्याचा पण छान भाताला फ्रॅग्रन्स येतो आणि फक्त 2च शिट्या काढायच्या आहे म्हणजे भात जास्त सुका सुका पण नाही, ओलसर असा छान पुलाव लागतो। कुकर लावून आपण 2 शिटी खाऊ आणि देन इट्स रेडी टू ईट। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।